द वर्ल्ड स्कूल प्राथमिक विभाग व छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त व त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा औचित्य साधून मराठवाड्यातील संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव साक्षात छत्रपती घराणं कोल्हापूरवरून येऊन या मराठवाड्याच्या भूमीमध्ये त्या स्वातंत्र्य सैनिकांचा या ठिकाणी गौरव करण्यासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर संस्थान शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं वाटचाल करणारं हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलं. माझ्यासाठी गुरुतुल्य व सामाजिक क्षेत्रातील गुरु म्हणायला हरकत नाही, माझे गुरुच आहेत ते. छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहून समाजकार्य काय असावं, सामाजिक कार्य कशा पद्धतीनं करावं लागतं. खासदार होण्याच्या पूर्वीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही आत्महत्याग्रस्त कुटुंब होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्या घरोघरी जाऊन या छत्रपती घराण्यांनी छत्रपती संभाजीराजांनी त्यांना आर्थिक मदत करून म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा खरा विचार छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या खऱ्या विचाराचा वारसा हा छत्रपती संभाजीराजांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि नव्हे तर देशामध्ये चालवलेला आहे. आणि कदाचित त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मध्यंतरी कर्नाटक सरकारने त्यांचा जाहीर अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्ण जयंतीनिमित्त राज्य शासनानं त्या ठिकाणी सत्कार गुणगौरव केलेला आहे. अशा प्रकारचे छत्रपती संभाजीराजे आज या ठिकाणी या छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बीड जिल्ह्यातलं एकमेव अशा प्रकारचं CBSEचं मान्यता मिळालेलं हे ज्युनियर कॉलेज आणि याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे उपस्थित आहेत. मंचावर इतर मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोरे सर, अंबाजोगाई उपविभागाचे सन्माननीय डेप्टी कलेक्टर साहेब स्वामी साहेब, तहसीलदार झाडके साहेब व त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले देवगावकर सर व शिंदे सर व मंचावर उपस्थित खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्याचा जो श्वास घेतोय ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं म्हणजे आज आपल्याला स्वातंत्र्याचे हे दिवस पाहायला मिळतात ते आदरणीय सन्माननीय सर्व स्वातंत्र्य सैनिक माता भगिनींनो व माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व अंबानगरीतील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित माता भगिनींनो व विद्यार्थी बांधवांनो, 2001 मध्ये अंबाजोगाईमध्ये मी अंगावरल्या कपड्यानिशी पाऊल टाकलं आणि 6 विद्यार्थ्यावरती जाधव कोचिंग क्लासेस नावाची मुहूर्तमेढ मी अंबाजोगाईमध्ये रोवली. माझ्या मित्रांच्या सहकार्याने जय भारती सेवा प्रतिष्ठानमध्ये जे काही सन्माननीय माझे पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या साथीनं जाधव कोचिंग क्लासेसचं 2001 मध्ये 6 विद्यार्थ्यावर लावलेलं रोपटं आज जवळपास 1250 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. हे केवळ तुमच्या आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे साध्य झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अंबाजोगाईमध्ये ज्युनियर कॉलेज CBSE एकही नव्हतं. CBSE स्कूल आहेत परंतु ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वीचं केंद्रीय विद्यालयाचं एकही या ठिकाणी नव्हतं. कुठंतरी एक वेगळं शिक्षण क्षेत्रातलं माहेरघर मराठवाड्याचं पुणे म्हणून अंबाजोगाईला ओळखलं जातं. आणि अशा या मराठवाड्याच्या पुण्यामध्ये आपण कुठंतरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळं पाऊल टाकावं या उद्देशानं या हेतूनं छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची या ठिकाणी आम्ही मुहूर्तमेढ आदरणीय सन्माननीय छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आज रोवलेली आहे. या निमित्तानं मी एवढंच आपल्याला आश्वासन देतो की निश्चितपणेच शिक्षण क्षेत्रातली मुहूर्तमेढ ज्या छत्रपती संभाजीराजेंनी म्हणजे पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये व महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्य चालू आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही सुद्धा पुढे चालवण्याचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू. आणि छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. यासाठी फक्त आपल्या आशीर्वादांची, आपल्या साथीची एवढी आम्हाला अपेक्षा आहे, गरज आहे. ती आपल्याकडून सदैव मिळत राहो हीच या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ चरणी प्रार्थना करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. आणि आपणही सर्वजण बऱ्याच वेळ आणि कळ या ठिकाणी सोचताय. 2 घंटे वेळ लेट झालेला आहे परंतु त्यामुळे आपण सुद्धा थांबलात त्याबद्दल आपल्याही सर्वांचे जय भारती सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं
व सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपले आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.